नमस्कार माझ्या लाडक्या बहिणीनो. आज 31 मार्च 2026 आणि हा दिवस तुमच्यासाठी साधा नाही. कारण आज काही निर्णय तुमच्या हप्त्याबद्दल थेट परिणाम होऊ शकतो. सर्वात आधी एक सरळ प्रश्न. तुमच्या खात्यात अजून ₹1500 आले नाहीत का? किंवा तुमची ई-के-वाय-सी बद्दल अजूनही काही कन्फ्युजन आहेत का? जर हो, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज मी तुम्हाला 3 मोठ्या अपडेट सांगणार आहे. पहिली अपडेटमध्ये आज ई-के-वाय-सी एडिटसाठी शेवटची संधी आहे. लाडक्या बहिणीनो, ज्या बहिणींनी अजून ई-के-वाय-सी मध्ये चूक दुरुस्ती केली नाही, त्यांच्यासाठी आज लास्ट चान्स आहे. कारण स्पष्ट आहे, ज्या महिलांची ई-के-वाय-सी प्रलंबित राहिली, त्यांचे मागील काही महिन्यांचे पैसे पूर्णपणे थांबलेले आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट, नवीन ई-के-वाय-सी करण्यासाठी सरकारकडून अजून कोणतीही नवीन संधी जारी केलेली नाही. म्हणजे आज चुकलं तर मोठं नुकसान होऊ शकतं. दुसरी अपडेट म्हणजे ₹1500 हप्ता अजून का आला नाही? खूप महिलांचा प्रश्न आहे. बाकी सगळ्यांना पैसे आले, मला का नाही? तर याचं कारण आहे, सर सध्या मार्च एंडिंग चालू आहे. काही बँकांवर मोठा लोड असतो. सर्व योजना डीबीटीद्वारे ट्रान्सफर होत असतात आणि त्यामुळे सर्व डिले होत असतं. पण काळजी करू नका, बहुतांश महिलांना पैसे मिळालेले आहेत. उरलेल्या महिलांना आज किंवा लगेचच पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे. आणि तिसरं मोठं अपडेट म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार? आता सर्वात मोठा प्रश्न, मार्च महिन्याचे पैसे. सध्याच्या माहितीनुसार मार्चचा हप्ता लगेच येणार नाही, तो एप्रिल महिन्यातच जमा होण्याची शक्यता जास्त आहे. आता यामध्ये महत्त्वाची सूचना म्हणजे पैसे प्रलंबित. काही महिलांचे नोव्हेंबर-डिसेंबरचे पैसे थांबलेले आहेत. सरकारने ते देण्याबद्दल बोललं होतं, परंतु अजूनही त्याबाबत कोणताही फायनल निर्णय इथे आलेला नाही. म्हणजे सध्या तरी पेंडिंग पैसे इथे मिळतील याची खात्री नाही. आता जर तुमचे पैसे आले नसतील, तर खाली कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की लिहा. मी स्वतः तपासून तुम्हाला इथे मार्गदर्शन करेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, कारण आजची माहिती खूप महत्त्वाची आहे. आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूया पुढच्या नव्या अपडेटसोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद.